नगर शिक्षण विकास मंडळ संचलित श्री माधवराव पाटील महाविद्यालयाच्या वतीने आयोजित सांस्कृतिक सभागृहात शिक्षण महर्षी कैलासवासीय माधवराव काका पाटील यांच्या नावाने दरवर्षी राज्यस्तरीय आंतर महाविद्यालयीन स्पर्धेचे आयोजन शुक्रवार 19 रोजी करण्यात आले। हे यंदाचे 24वे वर्ष आहे। यावेळी स्पर्धेचे उद्घाटक जिल्हा बँकेचे अध्यक्ष बापूराव पाटील यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले। या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉक्टर अशोक सपाटे होते। या प्रसंगी संस्थेचे सचिव व्यंकटराव जाधव गुरुजी, पंचायत समितीचे सभापती मदन पाटील, उपसभापती गोविंद पाटील, माजी नगराध्यक्ष धनराज मंगरुळे, संस्थेचे संचालक राजेंद्र भोसगे, प्राध्यापक डॉक्टर सतीश शेळके, उपप्राचार्य डॉक्टर चंद्रकांत बिराजदार, फार्मसी कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर सादक वली, प्राचार्य उल्हास घुरघुरे, परीक्षक प्राध्यापक डॉक्टर संजय बिराजदार, डॉक्टर विवेकानंद वावळे, प्राध्यापक डॉक्टर किरण सिंग राजपूत, प्राध्यापक अशोक बागवे आदींची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी महाविद्यालयातील आदर्श शिक्षक प्राध्यापक डॉक्टर नागनाथ बनसोडे, प्राध्यापक डॉक्टर प्रकाश कुलकर्णी, शिक्षकेतर कर्मचारी मल्लिकार्जुन स्वामी यांचा बापूराव पाटील यांच्या हस्ते शाल, सन्मान चिन्ह आणि प्रशस्ती पत्र देऊन सत्कार करण्यात आला। या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉक्टर चंद्रकांत बिराजदार यांनी केले। यावेळी डॉक्टर सतीश शेळके, डॉक्टर सादक वली यांनी मनोगत व्यक्त केले। अध्यक्षीय समारोप प्रसंगी डॉक्टर सपाटे म्हणाले की कैलासवासीय माधवराव पाटील यांनी या परिसरातील गरीब आणि होतकरू विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी मिळावी म्हणून संस्थेने लावलेल्या रोपट्याचे वटवृक्षामध्ये रूपांतर झाले आहे। विद्यार्थ्यांच्या कलागुणांचा आणि व्यक्तिमत्वाचा विकास व्हावा म्हणून दरवर्षी वादविवाद स्पर्धेचे आयोजन केले जात असल्याचे शेवटी ते म्हणाले। सूत्रसंचालन प्राध्यापक डॉक्टर सुभाष हुलपल्ले तर आभार प्राध्यापक डॉक्टर राम बजगिरे यांनी मानले। यावेळी विविध महाविद्यालयाचे स्पर्धक, विविध शाखेतील विद्यार्थिनी बहुसंख्येने उपस्थित होत्या। GTV मराठी जनतेचा बुलंद आवाज न्यूज चॅनलचे मुख्य संपादक विशाल देशमुख, मुरुम, तालुका उमरगा, जिल्हा धाराशिव।